हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 9. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्यात एकचित्त होणारे, मला जीवन समर्पण करणारे, एकमेकांना माझ्याच भक्तिरसाचे महात्म्य सांगणारे, माझ्याच कथा ऐकविणारे नित्य निरंतर संतुष्ट असतात आणि माझ्यातच रत असतात. भगवंत श्रींचे भक्त कसे असतात किंवा भगवंत श्रींच्या भक्ताने कसे असावे याचे हृद्य वर्णन येथे या श्लोकात भगवंत श्रींनी केले आहे. 3 विभागात प्रत्येकी 2 गोष्टी येथे सांगितलेल्या आहेत. असे भक्त स्वतः 2 गोष्टी करतात. या दोन्ही गोष्टी त्यांनीच करायच्या आहेत. एक म्हणजे ते भगवंत श्रींमध्ये एकचित्त झालेले असतात. त्यांचे चित्त भगवंत श्रींमध्ये तदाकार झालेले असते. त्यांचे चित्त भगवंत श्रींमध्ये स्थित आणि स्थिर झालेले असते. अकंप योगाची प्रचिती येथे येते. त्यांच्या मनात एका भगवंत श्रींशिवाय अन्य विषय नसतो. काम करताना किंवा काम करत नसताना अशा दोन्ही वेळा ते भगवंत श्रींमध्ये एकचित्त असतात. गाडी चालवताना अन्य विषय बोलत असूनही गाडी चालवायचे भान जसे सुटत नाही, तसेच अशा भक्तांचे व्यवधान भगवंत श्रींपासून नित्य व्यवहार चालू असतानाही विचलित होत नाही. दुसरे म्हणजे असे भक्त भगवंत श्रींमध्ये केव्हा समर्पित झालेले असतात. त्यांनी आपले आयुष्य भगवंत श्रींवरून ओवाळून टाकलेले असते. देह जीवित ठेवायचा, जग रहाटी चालू ठेवायची, सृष्टी नियम चालू राहायला पाहिजे. आत्मब्रह्माने मांडलेला हा सारीपटाचा खेळ पिढ्यानपिढ्या खेळला गेला पाहिजे. या अशाच कारणांमुळे ते संसारात असतात. वास्तवात त्यांची टाळी केव्हाच आत्मब्रह्मानंदी लागलेली असते. असे भक्त इतरांसमवेत 2 गोष्टी करतात. पहिली गोष्ट म्हणजे ते जेव्हा इतरांना भेटतात तेव्हा ते भगवंत श्रींचे महात्म्य गातात. इतर विषय काहीही असो, तो विषय तेवढ्यापुरता बोलून झाला की भगवंत श्रींचे गुणगान सुरू करतात. त्यांच्या चर्चा भगवंत श्रींबद्दल होतात. त्यांच्यातील संवाद भगवंत श्रींबद्दल होतो. तसेच अनेक वेळा इतर कारणेही निमित्त होतात आणि जेव्हा ते एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांचा विषय भगवंत श्री हाच असतो. यामुळे दुसरी गोष्ट घडते. असे भक्त जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा भगवंत श्रींच्या कथा सर्वांना ऐकवतात. अशा प्रकारे स्वतःप्रमाणे सर्वांना ते भगवंत श्रींच्या भक्तिरसात सचैल न्हाऊन काढतात. भगवंत श्रींच्या भक्तिरसात आकंठ बुडवून ठेवतात. असे भक्त भगवंत श्रींच्या भावभक्तीत ओथंबून ओसंडून वाहत असतात. यामुळे अशा भक्तांच्या जीवनात 2 गोष्टी आपोआप घडतात. एक म्हणजे भगवंत श्रींमध्येच एकचित्त झालेले, त्यांना जीवन समर्पण केलेले, एकमेकांजवळ भगवंत श्रींचा महिमा गाणारे, सर्वांना भगवंत श्रींच्या कथा ऐकवणारे असे सदा सर्वदा संतुष्ट असतात. मोठ्या समाधानात कैवल्यानंदी जीवन जगतात. एखाद्या ठिकाणी यांना प्रवचनाला बोलावले तर तेच ऋणी होतात, कारण या निमित्ताने भगवंत श्रींबद्दल बोलायला मिळाले हे ते त्यांचे महाभाग्य समजतात. दुसरे म्हणजे असे नित्यानंदी भक्त भगवंत श्रींमध्येच सतत रत असतात. ही फार फार दुर्मिळ गोष्ट आहे. अशा भक्तांचे जगणे हे भगवंत श्रींसाठीच असते. अनेकांना अनेक विघ्ने येतात आणि मनात असूनही असे आयुष्य जगायला मिळत नाही. परंतु असे नित्यानंदी भक्त भगवंत श्रींमध्येच नेहमी रममाण असतात. हरिओम.